कल्याण शिळफाटा रस्त्यावरील वाढती वाहतूक कोंडी आता नागरिकांसाठी मोठी डोकेदुखी ठरत आहे। मेट्रोचे संथ काम आणि नियोजनाच्या अभावामुळे शाळकरी विद्यार्थी, पालक आणि वाहन चालकांना दररोज तासनतास वाहतूक कोंडीत अडकावे लागत असल्याचा आरोप मनसेने केला आहे। शाळा सुरू झाल्यानंतर रुणवाल, सोनारपाडा, संघवी गार्डन ते मानपाडा या मार्गांवर वाहतूक कोंडी अधिकच वाढली आहे। मेट्रोचे काम वेळेवर पूर्ण न झाल्याने आणि वाहतूक व्यवस्थापनेतील त्रुटींमुळे नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे। मनसेचे पदाधिकारी हर्षद पाटील यांनी प्रशासन आणि लोकप्रतिनिधींवर टीका करत येत्या 8 दिवसात परिस्थिती सुधारली नाही तर तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे। आता प्रशासन कोणती पावले उचलते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। जय महाराष्ट्र। मी हर्षद हरिश्चंद्र पाटील, माजी नगरसेवक आणि जिल्हा संघटक मनसे। विषय आहे कल्याण शिळफाटा रोडचा। कल्याण शिळफाटा रोडवर मानपाडा जंक्शन आहे आणि या मानपाडा जंक्शनवर रोज ट्रॅफिक होते, रोज। म्हणजे आपण जर विचार केला तर रुणवालपासनं मानपाड्याला जायला, सोनारपाड्यापासनं मानपाड्यापर्यंत यायला आणि मानपाडा रोड संघवी गार्डनपासनं मानपाड्याला यायला जो साधारण 5 मिनिटाचा रस्ता आहे, रोज त्याला पाऊण ते 1 तास जातो। आणि याचं कारण आहे मेट्रोचं काम चालू आहे। MMRDAच्या मार्फत तिथे मेट्रोचं काम चालू आहे। माझा या व्हिडिओमार्फत MMRDAच्या अधिकारी आणि मेट्रोचे जे कोणी कॉन्ट्रॅक्टर असतील त्यांना सूचनावजा इशारा आहे का येत्या 8 दिवसामध्ये आपण या ट्रॅफिकचं नियोजन व्यवस्थित करा आणि लोकांना याच्यातनं दिलासा द्या। आता शाळांना सुट्टी होती तर ठीक होतं, काम चालू होतं, आम्ही सहन करत होतो। आता शाळा चालू झाल्या आहेत। विद्यानिकेतनसारखी जी शाळा आहे त्यांना या ट्रॅफिकमुळे वारंवार शाळेला सुट्टी द्यावी लागते। मुलांचे हाल होतात, पालकांचे हाल होतात, रोज कामावर जाणाऱ्या लोकांचे हाल होतात। कधी थांबणार हे सगळं? आज वर्षभर झाला याचं काम चालू आहे, कोणी लक्ष देत नाही त्या मानपाडा जंक्शनवर। आणि तिथलं ट्रॅफिक सॉल्व करणं याच्यासाठी काय मोठ्या रॉकेट सायन्सची आवश्यकता नाही आहे। फक्त तिथे जो बॉटल नेक झालेला आहे, जिकडनं 2 लेन 3 लेन ट्रॅफिक येते तिन्ही बाजूनी आणि इथे सिंगल लेन होते, तिथे साईडचं थोडं एन्क्रोचमेंट जर केलं, एक साईड शोल्डर केलं तर 2 लेन व्यवस्थित चालू शकते तिथे। किती दिवस आम्ही या सगळ्या गोष्टी सहन करायच्या? इथले जे स्थानिक लोकप्रतिनिधी आहेत त्यामध्ये सन्माननीय आमदार महोदय असतील, नगरसेवक असतील, आपण देखील याचा विचार केला पाहिजे। या बाबतीचा लोकांनी आपल्याला इथे निवडून दिलेलं आहे, जनमत दिलेलं आहे। आपण या बाबतीत जरा कधीतरी विचारणार आहात की नाही प्रशासनाला, का फक्त आपण कार्यक्रमाला जाऊनच सगळ्या गोष्टी करणार आहात? माझी तर इथल्या लोकप्रतिनिधींना विनंती आहे, आपण या रस्त्याला स्वर्गीय ह.ब.प. सावळाराम बाबा महाराज यांचं नाव दिलं आहे। अरे किमान त्या नावाला कुठे काळं लागणार नाही याची तरी आपण दखल घेतली पाहिजे। माझ्या या व्हिडिओमार्फत MMRDAचे अधिकारी असतील किंवा मेट्रोचा कॉन्ट्रॅक्टर असेल, जर 8 दिवसामध्ये आपण मानपाडा सर्कलच्या ट्रॅफिकच्या बाबतीत योग्य नियोजन केलं नाही तर एवढं फक्त लक्षात ठेवा का गाठ मनसेची आहे। मग आम्ही दाखवू का आम्ही काय करू शकतो ते? कृपा करून आम्हाला आंदोलन करण्याकरिता भाग पाडू नका। या ट्रॅफिकमुळे वाहतूक पोलिसांवर किती ताण येतो याचा कोणी विचार केला आहे का? आपण फक्त पोलिसांबद्दल वाईटच बोलतो, तरी त्यांचं एक दिवसभर 12-12 तास काम करतात, याचा कोणी विचार केला आहे का? आज तिथे वॉर्डन आहे, त्या वॉर्डनचं कोणी ऐकत नाही। ओलावाल्यांचं तर एवढा माज वाढला आहे का जरा ट्रॅफिक दिसली तर नो एंट्रीतनं जातात। यांना पण आम्ही एका 8 दिवसामध्ये दाखवू यांना शिस्त काय असते ती। पुन्हा एकदा माझी इथल्या स्थानिक लोकप्रतिनिधी तसेच MMRDAचे अधिकारी असतील किंवा मेट्रोचे कॉन्ट्रॅक्टर असतील, विनंती आहे कृपा करून आपण या बाबतीमध्ये लक्ष द्या आणि याच्या 8 दिवसामध्ये, येणाऱ्या 8 दिवसामध्ये याचं व्यवस्थित नियोजन करा आणि सामान्य जनतेला, मुलांना, बाळांना, पालकांना याच्यातनं कृपा करून तुम्ही या ट्रॅफिकच्या याच्यातनं मुक्त करा, ही माझी आपल्याला हात जोडून विनंती आहे। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।